नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं पहिला राऊंड त्या ठिकाणी जाहीर झालेला होता. प्रथम एकदा रिझल्ट आला, नंतर रिवाईज प्रोविजनल रिझल्ट आला. फायनल रिझल्टची आपण अजूनही वाट पाहतोय. खरं म्हणजे आज 23 ऑगस्ट आहे. ऑफिशियली 21 तारखेला हा रिझल्ट पब्लिश होणार होता, परंतु फायनल रिझल्ट अजूनही आलेला नाही आहे. त्यामुळं ऑल इंडिया कोट्यातनं ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेले होते प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये, त्यांना अजूनही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येत नाही, कारण त्यासाठी फायनल रिझल्ट घ्यावा लागतो. आणि फायनल रिझल्टची आमचेही विद्यार्थी बरेचसे जे लागलेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये ते वाट पाहत आहेत. अर्थात त्याबद्दलची अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तुर्तास ऑल इंडियाच्या या पहिल्या राऊंडमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ काय गेले आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या ॲडमिशनवर होऊ शकतो का, त्यामुळे महाराष्ट्राचाही कट ऑफ वाढेल का, तर अशा अनेक प्रश्नांना घेऊन आपण हा व्हिडिओ या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बघा, 2025मध्ये जे काय क्वालिफाईंग म्हणजे जे कट ऑफ होते 2025च्या पहिल्या राऊंडमध्ये, त्याची जर आपण कंपॅरिझन 2026मध्ये केली तर निश्चितपणे आपल्याला हे लक्षात येईल की 2026मध्ये काही कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा अत्यंत हायर साईडला गेलेला आहे, विशेषतः रिझर्व कॅटेगरीच्या संदर्भाने. आता याचं एक कारण हे पण असेल की यावर्षी त्या कॅटेगरीमधले मुलं जास्तीचे अपेअर झाल्यामुळं किंवा त्यांचे परफॉर्मन्स चांगले असल्यामुळं जे हे कट ऑफ आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. तर वन बाय वन आपण एकूण ज्या ऑल इंडियामध्ये 5 कॅटेगरीज असतात तर त्या सगळ्या कॅटेगरीजबद्दल, मागील वर्षीचा कट ऑफ काय होता आणि यावर्षी साधारण ऑल इंडिया रँक काय आहे आणि किती मार्कापर्यंत विद्यार्थी लागले, असं थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी ऑल इंडियामध्ये जाऊ इच्छितात, ज्यांना ऑल इंडियामधून ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, निश्चितपणे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूपच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बघा, आपण जर लास्ट इयरचं बघितलं तर 2025मध्ये ओपन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्या ठिकाणी मात्र जो काय म्हणजे कट ऑफ होता तो त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी मार्क जास्त आहेत, परंतु पुढच्या रँकपर्यंत ॲडमिशन मिळाले. म्हणजे खरं म्हणजे ओपन कॅटेगरीच्या बाबतीत थोडंसं प्लस साईड आपण आहोत असं म्हणूया. लास्ट इयरला 21,190 ऑल इंडिया रँक असलेल्या मुलाला कॅप राऊंड 1मध्ये MCCच्या ॲडमिशन मिळालं होतं. तर यावर्षी 22,342पर्यंत यावर्षी ॲडमिशन मिळाले. तर निश्चितपणे पुढच्या रँकला ॲडमिशन मिळाले. अर्थात स्कोअर यावर्षी 572 आहे, जो की मागच्या वर्षी 534 होता, परंतु मागच्या वर्षी स्कोअर कमी होता आणि रँक पण चांगले होते. यावर्षी स्कोअर चांगले आहेत पण रँक पण पुढे गेलेला आहे. तर 22,342पर्यंत यावर्षी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन्स मिळाले. अर्थात स्कोअर 572 आहे. त्यानंतर आपण OBC कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झालं, EWS कॅटेगरी पहिले घेऊया आपण. EWSमध्ये लास्ट इयरला 25,599 ऑल इंडिया रँकला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. स्कोअर होता 528. यावर्षी मात्र अर्थात पुढचा रँक आहे 27,179, पण स्कोअर आहे 564. म्हणजे यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियात अप्लाय केलं, ज्यांचा 564पर्यंत स्कोअर आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातनं MBBSला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचा विचार करूया OBCच्या संदर्भानं. तर OBCचा लास्ट इयरला जो फर्स्ट राऊंडचा ॲडमिटेड कॅन्डिडेट होता, लास्ट कॅन्डिडेट 21,452 ऑल इंडिया रँक, स्कोअर होता 534. आणि यावर्षी 23,075 आणि ऑल इंडिया रँक आहे 571. म्हणजे इथे बऱ्यापैकी स्कोअर जो तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वर्षी 534चा होता, यावर्षी 571चा जो होतो शेवटचा आहे. यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये SC कॅटेगरीमध्ये लास्ट इयरला पहिल्या राऊंडमध्ये 1,10,389पर्यंत ॲडमिशन्स मिळालेले होते. स्कोअर होता 457. आणि यावर्षी इथे मात्र बऱ्यापैकी हायर साईडला कट ऑफ गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावर्षी 1,04,921 ऑल इंडिया रँक आणि स्कोअर आहे 489. म्हणजे बऱ्यापैकी वाढ या ठिकाणी झालेली आहे. ऑल इंडिया रँक कमी आलेला आहे, स्कोअर वाढलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी मुलांचा जो कट ऑफ आहे SC कॅटेगरीमध्ये तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अशाच पद्धतीचं चित्र हे ST कॅटेगरीमध्ये पण पाहायला मिळते. मागील वर्षी 1,45,625 ऑल इंडिया रँकला ॲडमिशन मिळालं होतं. 436 स्कोअरवर होतं ते.
यावर्षी मात्र 1,32,111लाच ॲडमिशन मिळालं आणि स्कोर आहे 471. हा सुद्धा कट ऑफ अगदी हायर साईडला आहे. थोडक्यात काय तर लास्ट इयरच्या तुलनेमध्ये काही केसमध्ये विशेषतः जर आपण बघितलं तर लास्ट इयरच्या तुलनेत ओपन EWS या 2 कॅटेगरीमध्ये काही अंशी OBCमध्ये बऱ्यापैकी पुढच्या रँकला ॲडमिशन मिळालं आहे, अर्थात स्कोअर हायर साईडला आहेत हे. परंतु SC STच्या केसमध्ये हा कट ऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः STमध्ये तर बऱ्यापैकी हाईक आहे. म्हणजे 1,45,000ला लास्ट इयरला जे ॲडमिशन मिळालं ते 1,32,000लाच यावेळेस लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे. म्हणजे 471 मार्कापर्यंत कट ऑफ गेलेला आहे मार्कामध्ये सांगायचं झालं तर थोडक्यात हे सगळे कट ऑफ पाहता आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. याचा डायरेक्टली संबंध नसतो, परंतु विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे विद्यार्थी ऑल इंडियात ज्यांनी अप्लाय केलेला असेल, अर्थात ते एम्सला, जिपमरला किंवा टॉपच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, तिथेसुद्धा हा कट ऑफ आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल. आणि ऑब्वियसली त्या ठिकाणी जर चांगलं कॉलेज मिळालं नाही तर मग स्टेटमध्ये त्यांचं घेण्याचा विषय असतो. अर्थात त्याला दुसरेही कारणं असतात की भविष्यात PGला त्या स्टेट कोट्यामध्ये आपल्याला अप्लाय करता येईल, हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं रिझन असतं. दुसरं की ऑल इंडियातनं ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याचदा फुल फीस भरावी लागते. अर्थात एम्स, जिपमर मिळालं तर कमी फीस लागते, पण इतर जर कॉलेज मिळाले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर त्या ठिकाणी बऱ्याचदा फुल फीस भरावी लागते. तर हे 2 मुख्य कारणं आहेत की PGसाठीचं अडचण होते, परत फुल फीस भरावी लागते. आणि त्यामुळे जर समजा महाराष्ट्रात चांगला स्कोअर असेल तर महाराष्ट्राच्या स्टेटमध्ये चांगलं कॉलेज मिळू शकतं, जे की ऑल इंडियातनं ती शक्यता कमी असते. त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि म्हणून महाराष्ट्रातले मुलं बऱ्याचदा एम्स, जिपमरला जर जायचं असेल तरच ऑल इंडियात भाग घेतील, अदरवाईज ते स्टेट कोट्याला प्राधान्य देतात. तर ऑब्वियसली हे जे ऑल इंडियात जाणारे मुलं आहेत, जर ते स्टेट कोट्यातच थांबले, एम्स, जिपमरला जाणारे सोडून, तर डेफिनेटली महाराष्ट्राच्या मेरिटमध्ये त्याचा फरक जाणवेल. दुसरं महत्त्वाचं, जे हायर साईडला स्कोअर असणारे मुलं आहेत त्यांना फारसा प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या मुलांना सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्याला कॅटेगरी बेनिफिटचं ॲडमिशनची अपेक्षा आहे, त्या ठिकाणी मात्र काही अंशी अडचण येऊ शकते. याच्या संदर्भात आपण ऑलरेडी पण 1-2 व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले काही कॉलेजेस जे आता प्रायव्हेट होत आहेत, ज्या ठिकाणी शासकीय सवलतीचा स्कॉलरशिपचा बेनिफिट येणाऱ्या काळात मिळत होता तो मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये वेदांत ऑलरेडी होतं, प्रकाश इन्स्टिट्यूट सांगलीचं पत्र ऑलरेडी शासनाने काढलेलं आहे. त्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील वेळातघाट, अहिल्यानगर याही कॉलेजचा आता नव्यानं समावेश त्या ठिकाणी होईल, कारण त्या संदर्भातली नोटीस ब्राउचरमध्ये दिलेली आहे. यानंतर NKP साळवे नागपूर हे पण कॉलेज आता त्यामध्ये जाणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये SMBT BK वालवालकर हे कॉलेजसुद्धा त्याच्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे, त्यांची पण त्या पद्धतीने तयारी आहे. सो असे महत्त्वाचे कॉलेजेस जर त्या अशा सगळ्या फुलफीसच्या रेंजमध्ये गेले तर निश्चितपणे सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत, जे मेरिटवर ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतात, ज्यांची एवढी फीस भरण्याची परिस्थिती नाही, त्यांचं मात्र त्या ठिकाणी आतोनात नुकसान होणार आहे. परंतु या प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचंही मेरिट काही अंशी वाढेल. याचं कारण अजून एक सांगतो ॲडिशनल, जे जवळजवळ 1,000 मुलं रिजेक्ट झालेले होते त्या सगळ्यांनी आता नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली आणि काही नवीन मुलंसुद्धा त्यात रजिस्टर झाले असतील. अर्थात त्यामुळे कदाचित BDSची स्पर्धा वाढेल, MBBSची कदाचित कमी वाढेल, पण हे रिजेक्ट झालेले मुलं जे चांगले मार्क घेणारे असतील ते आता या रिवाईज मेरिट लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामुळं ओव्हरऑल रँकमध्ये काय बदल होतो हेही आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय असणार आहे. एकूणच सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय एकूण जागा किती उपलब्ध आहेत, रिवाईज मेरिट लिस्ट कशा पद्धतीनं असेल, हे सगळं पिक्चर समोर आल्यावर जास्त क्लिअर पद्धतीनं आपल्याला हे सगळं सांगता येईल. तुर्तास ऑल इंडियाचा कट ऑफ काही अंशी वाढलेला आहे, विशेषतः रिझर्व्ह कॅटेगरीच्या संदर्भाने. हा एक विषय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करायचा होता, तुम्ही आता या ठिकाणी शेअर केलेला आहे. आणि याशिवाय आता महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज आपल्याला अपेक्षित होती, अजून उपलब्ध झालेली आहे. जशी उपलब्ध होईल त्याचे डिटेल्स मी तुम्हाला नक्की शेअर करेन. साधारण SML कुठपर्यंत असायला पाहिजे ज्यामुळं आपल्याला ॲडमिशन मिळतं याबद्दलचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता, पण तो आपण यापूर्वी यासाठी नाही बनवला, कारण लगेचच जे तर एक्सटेन्शन मिळालं रिवाईज रजिस्ट्रेशनसाठी, काही जे मुलं रिजेक्ट लिस्टमध्ये होते त्यांच्यासाठी, म्हणून आपण तो थोडं त्यावेळेस बनवलं नाही. परंतु यावेळेस जेव्हा आता फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा मात्र निश्चितपणे एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल की साधारण कोणत्या कॅटेगरीमध्ये
किती SML असावा म्हणजे आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळेल. तर त्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की आपला SML काय आहे, आपल्याला महाराष्ट्रात MBBS मिळेल की नाही मिळणार. अर्थात हे सगळी माहिती तुम्हाला यासाठी शेअर करणार की त्यामुळे तुम्हाला बाकीचे निर्णय घ्यायचे असतील तर ते घेता येतील आणि त्यामुळे तुमचं जे काही स्वप्न आहे, अर्थात जे बजेट परमिट करेल त्यानुसार त्यासाठी तुम्हाला निर्णय करता येईल आणि पुढे जाता येईल. सो बघत राहा आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेजला फॉलो करा, इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.